उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये धराली गावामध्ये ढगफुटी झाली। 34 सेकंदामध्ये शेकडो घरं आणि दुकानं वाहून गेली आहेत। ढगफुटीमुळे डोंगराचा काही भाग हा कोसळला, ज्यात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 50हून अधिक बेपत्ता झाले। 10 जवान सुद्धा यामध्ये वाहून गेले आहेत। आता अनेक महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे, रस्ते सुद्धा खचलेले आहेत। उत्तराखंडला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। पुष्कर सिंह धामी हे हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करत आहेत। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून आता या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली जात आहे। ढगफुटीच झाल्यामुळे पूर्णतः डोंगराचा काही भाग कोसळला, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वित्तहानी सुद्धा झालेली आहे। अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। मोठा राडारोडा हा डोंगर भागातून वाहून आलेला आहे। 4 जणांचा यात मृत्यू झालाय, 50हून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती आहे, तर काही जवान सुद्धा यामध्ये वाहून गेलेले आहे। आणि याच सगळ्या घटनेची आता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली जात आहे। कालच या संपूर्ण ढगफुटीनंतरची दृश्य ही समोर आलेली आहेत। पूर्णतः डोंगराचा भाग खाली कोसळल्यामुळे सगळा राडारोडा चिखल सुद्धा आलेला आहे, ज्यात मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसान झालेलं आहे, जीवितहानी सुद्धा झालेली आहे। आणि हीच सगळी परिस्थितीची पाहणी आता मुख्यमंत्र्यांकडून केली जाते आहे। बचाव कार्य सुद्धा या परिसरामध्ये सुरू आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडलेले गेलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। शिवाजी, सध्या काय परिस्थिती आहे आणि बचाव कार्य सुद्धा कसं सुरू आहे? एकंदरीत जर सकाळी पाहिलं तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती आणि त्यानंतर आता उत्तर काशीमध्ये जे काही ढगफुटी झालेली आहे त्याच्यासाठी स्वतः आता वातावरण थोडंसं ठीक झाल्यानंतर स्वतः पुष्कर सिंह धामी जे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत ते एरियल सर्वे करत आहेत, म्हणजे हेलिकॉप्टर मधून त्या भागाची पाहणी करत आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार साधारण 50हून अधिक घरं या दुर्घटनेमध्ये वाहून गेली आहेत। 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिकदर्शा आपल्या समोर येत आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार 3 ठिकाणी ही ढगफुटी झालेली आहे। एका ठिकाणी 50 घरं वाहून गेली आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हर्षिल आणि सुकी या भागामध्ये आर्मीचा कॅम्प होता, त्या ठिकाणी 8 ते 10 लष्करी जवान जे आहेत ते बेपत्ता झालेले आहेत। त्यामुळं जर आपण पाहिलं तर उत्तर काशीतील धराली गाव असो किंवा हर्षिल असो आणि सुकी असो, या 3 ठिकाणी घटना घडलेली आहे। आणि आता SDRF असो, NDRF असो, ITBP असो, लष्कराची इतर पथकं जे आहेत ते पोहोचत आहेत। आणि काही ज्या ठिकाणचे आसपासची जी पथकं होती त्या ठिकाणी आधीची कुमक जी आहे ती पाठवली जात आहे, कारण जी रस्ते आहेत ते मेन मार्ग बंद पडले आहेत, त्यामुळे मदत कार्य पोहोचवण्यास अडचणी निर्माण होत आहेत। खास करून आरोग्य यंत्रणा जी आहे जखमींसाठी मदत कार्य जे आहे ते पोहोचवलं जात आहे। आणि हे जे धराली गाव आहे या अगोदर देखील या ठिकाणी 3 वेळेस साधारणपणे 2013-14 मध्ये या गावात डोंगरावर ढग फुटले होते, त्याच्यामध्ये मोठी हानी झाली होती। प्रशासनाने हे गाव दुसरीकडे शिफ्ट करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या। मात्र हे जे लोक आहेत सर्व परिस्थितीवर आपण असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।